काय भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की माझं अनन्य मनाने चिंतन करणाऱ्या माणसाच्या पोटापाण्याची व्यवस्था मी पाहतो. ही खरंच आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा वैकुंठाला जाताना आपल्या धर्मपत्नीला जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये महाराज म्हणतात, मी वैकुंठाला चाललो, तू इथं राहणार आहेस, तेव्हा इथं असताना तुला पोटापाण्याची चिंता करायची गरज नाही. आपल्याला वस्त्र कोण देईल विचार करायची तुला गरज नाही. हां, नको चिंता करू पोटा या वस्त्राची, माऊली आमची पांडुरंग. परमात्मा पंढरीनाथ आपली माऊली असल्यामुळं आपल्याला काही कमी पडणार नाही, सगळं परमात्मा देत राहील असं महाराज सांगून गेले. याचा अर्थ काय झाला की भगवान अनन्य मनानं चिंतन भक्ताकरता वाटेल ते करायला तयार असतो. भक्तासाठी अन्नवस्त्राची व्यवस्था करतो, भक्तासाठी निवाऱ्याची व्यवस्था करतो, घरादाराची व्यवस्था करतो, सगळी व्यवस्था करायला परमात्मा तयार आहे. असं योगक्षेम वाहणे याचा अर्थ करता येतो बरं का. किंवा योगक्षेम शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे, योग म्हणजे न मिळालेली वस्तू मिळवून देणं आणि क्षेम म्हणजे मिळालेली वस्तू सांभाळून ठेवणं. आपल्याला वस्तू मिळणे अवघड असतं आणि त्या मिळालेल्या वस्तू सांभाळून ठेवणं सुद्धा अवघड असतं. तेव्हा वस्तू मिळणे आणि वस्तू सांभाळणे या दोन्ही गोष्टीला योगक्षेम म्हणतात. परमात्मा म्हणतो की मी योगक्षेम भक्ताच्या करता चालवतो. भक्ताचं एकच काम, त्याला अनन्य मनानं भगवंताचं चिंतन करावं. अनन्य मनानं चिंतन करावं म्हणजे एकविरतेनं चिंतन करावं. एकविरतेनं चिंतन करावं म्हणजे मन देवाला सोडून दुसरीकडे भटकूच देऊ नये. अखंड परमात्म्याच्या चरणाशी मन बांधून ठेवावं, भगवंताचं चिंतन करावं, सगळ्या पद्धतीने देवाची सेवा करावी, काया वाचा मनानं भगवंताची सेवा करावी आणि असं सदा सर्व काळ आपल्या शरीरानं, आपल्या वाणीनं आणि आपल्या मनाने भगवंताशी जोडून राहावं. असं भक्तांनी केलं की भगवंताचा योगक्षेम चालवतो, त्याची कोणतीही चिंता त्याला राहू देत नाही. असं भगवंतांनी प्रतिज्ञा करून सांगितलेलं असल्यामुळं आपण एकच काम केलं पाहिजे, अनन्य मनानं कोणत्याही प्रकारचा दुसरीकडे मन धावू न देता, भटकू न देता देवाचं चिंतन करावं आणि आपल्या चिंतनाच्या योगानं देवाला प्रसन्न करून घ्यावं. एवढंच मनुष्य देहामध्ये प्रत्येकाला साधायचं असतं.